तर मित्रांनो आपण परत एकदा आज मल्टी ट्रॅप फिशिंग करणार आहोत. तर माझ्या मागे ट्रॅप्स आहेत, तर पाहूयात. तर आपण एकंदरीत आपण ट्रॅपमधून किती मासे पकडू शकतो तर पाहूयात. तर फर्स्ट ट्रॅप माझ्या पाठीमागे आहे, तर चला याला पण चेक करूयात. हो. तर मित्रांनो यामुळे आपल्याला खूप सारे ट्रॅप मासे मिळाले आहेत, ते पण मोठमोठ्या साईजचे. तर तुम्ही बघू शकता, हा एक मासा आहे. त्यानंतर हा बघा मासा मित्रांनो 1 किलोपर्यंत साईजचा मासा आहे. त्यानंतर मित्रांनो हा पहा आणखी 1 किलोपर्यंत साईजचा मासा. त्यानंतर मित्रांनो हा एक मासा आहे 1 किलो साईजचा. मित्रांनो हा एक मासा आहे 1 किलो साईजचा हा पण. आणि मित्रांनो हा शेवटचा मासा आहे. चला तर मित्रांनो जाऊया आता समोरच्या पिंजऱ्याकडे. मित्रांनो लिटरली आपला पिंजरा आपण खूप दिवसानंतर पाहिला नव्हता. तर याच्यामध्ये बघू शकताय या साईडला तर 2 मोठे मरळ मासे आहेत, ते मरून पावले आणि पिंजरा आपल्या या साईडला घेऊन आले. तर हे पहा मित्रांनो पिंजरे कशी केली मित्रांनो बघू शकता तुम्ही. मित्रांनो इथे एक पिंजरा तर पाहूया मध्ये काय आहे. तर हो माय गॉड मित्रांनो याच्यामधून कोणता तरी मासा निघून गेलेला आहे. मित्रांनो हा एक पिंजरा आहे. तर यामध्ये 2 राव मासे होते, तर एक निघून गेला आणि हा एक आहे बघू शकता. बघू शकता मित्रांनो ही साईज जबरदस्त आहे. ते पहा मित्रांनो साईज काय साईज आहे याची. हो खतरनाक. मित्रांनो इथे एक पिंजरा आहे, त्याच्यामध्ये पाहूया काय भेटते का. हो मित्रांनो याच्यामध्ये तर एक कोळंबी झिंगा मिळालेला आहे. हे पाहू शकता मित्रांनो कोळंबी झिंगा लागला. तर हा मित्रांनो कोळंबी झिंगा आपला. मित्रांनो हा इथे एक पिंजरा आहे. लिटरली मित्रांनो यामध्ये छोटे ट्रॅप दुसरं काही नाही. मित्रांनो ह्या पिंजऱ्यामध्ये पाहूयात. बघू शकता मित्रांनो त्यामध्ये रोहू आणि टिलप मासा आहे. तर मित्रांनो आपला हा शेवटचा पिंजरा आहे, तर पाहूया याला. तर याच्यामध्ये मित्रांनो 2-3 तिलापी मासे आणि शेकड मासा आहे. आय होप की मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ तुम्ही लाईक केला असेल आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब केला असेल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.